झाडे सुवर्णकार सेवा समाजातर्फे आयोजित कोजागिरी महोत्सव, मान्यवरांचा सत्कार, गौरव पुरस्कार, यशस्वी उद्योजक पुरस्कार सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रस्तुतीने झाला संपन्न. जय नरहरी, जय मा संतोषी. नमस्कार, मी गायत्री प्रसाद लष्करी. सुवर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तातर्फे आपणा सर्वांचे स्वागत करते. सोनार समाजात अनेक पोट शाखा आहेत. त्यातीलच विदर्भ प्रांतातून उगम पावलेली झाडे सोनार ही शाखा असून नागपूर शहरात या शाखेचा सुंदर, भव्य, दिव्य मा संतोषी व सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराजांचे मंदिर असलेले समाज कार्यालय असून या कार्यालयात वर्षभर समाजोपयोगी कार्यक्रम होत असतात. तसेच यावर्षी सुद्धा मंदिर व कार्यालयास विद्युत रोषणाई व सजावट करून मा संतोषी व संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पूजन करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून 9 दिवस मोठ्या भक्तिभावाने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी या उत्सवाच्या समारोप प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना बक्षीस वितरण व समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या आपल्या समाजातील बंधू व भगिनींना समाज गौरव, यशस्वी उद्योजक तसेच समाजभूषण असे सन्मान देऊन सन्मानित केले जाते. त्याचप्रमाणे वर्षभर या समाजभवनात सामाजिक कार्य व्हावे व भवनाचे राहिलेले बांधकाम पूर्ण व्हावे यासाठी सोनार व्यावसायिक व समाज बांधवांकडून सुवर्णदान घेऊन त्या सुवर्णदानाचा कोजागिरी पौर्णिमेला लिलाव करून त्या पैशातून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या पावन प्रसंगी झाडे सोनार समाजातर्फे संत शिरोमणी नरहरी महाराज भवनात कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार विकास कुंभारे, ओंकारेश्वर गुरव, अनिल वाजे, अनिल खरवडे, गुरवजी, राकेश रोकडे, मनोज बेलपांडे तसेच संस्थेचे अध्यक्ष नरेश मस्के, सौ अनामिका रोकडे, सौ सोनल रोकडे, डॉक्टर सौ स्वप्नाली कारे मोरे हे मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी नरहरी महाराजांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उत्सवात विविध कार्यक्रमातील सहभागी विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच झाडे सोनार समाजातर्फे दिला जाणारा समाज गौरव सन्मान संस्थेचे माजी अध्यक्ष अनिल वाजे, यशस्वी उद्योजक मनोज बेलपांडे, सौ शीतल रोकडे तसेच प्रसिद्ध उद्योजक राजेश रोकडे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत समाजसेवेच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश नागरे तर आभार प्रदर्शन विनोद ढोमणे यांनी केले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्वांनी दूध प्राशनासह भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचा समारोप जमा झालेल्या सुवर्णदानाच्या बोलीने करण्यात आला. नवरात्र उत्सव तसेच कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुढील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. झाडे सुवर्णकार सेवा समितीचे अध्यक्ष नरेश मस्के, महासचिव मंगेश गजपुरे, देवेंद्र फाये, सचिन बांगरे, दिनकर येरपुडे, राजू खरवडे, प्रफुल्ल निनावे, राजेश खरवडे, विनोद ढोमणे, रुपेश फाये, अमोल गुरव, विलास गुरव, चेतन मस्के, अमोल अरमरकर, विनोद कारमोरे, तेजस ढोरे, प्रीतम डुमरे, प्रवीण कारमोरे, चंद्रशेखर भुजाडे, दिनेश यवले, राजेश नागरे, सतीश येरपुडे, मुकेश गुरव तसेच महिला समितीतर्फे सौ रीताताई रोकडे, सौ मालाताई रोकडे, सौ आशाताई अरमरकर, सौ स्वप्नाली कारमोरे, सौ आरती अरमरकर, सौ स्वाती ढोमणे, सौ रोशनी गुरव, सौ दर्शना नखाते, सौ डिंपल गुरव, श्रीमती रेवती बेलपांडे, सौ सोनू फाय, सौ धनश्री कावळे, सौ छाया गुरव, सौ वनिता भरणे, सौ मंगला कावळे, सौ मंगला उदापुरे, सौ नंदा रोकडे, सौ माया कावडे तसेच उत्सव समितीतर्फे गौरव गुरव, सिद्धेश ढोमणे, आर्यन रोकडे, आनंद ढोमणे, सौम्य अरमरकर, प्रणय गुरव, अतुल कुर्वे, साईल फाये, अक्षय वडीचार व सर्व समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी तसेच ऋग्वेद सुवर्ण वार्तातर्फे आयोजकांचे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद. जय नरहरी, जय सोनार. आज आपण बऱ्याच रंगारंग कार्यक्रमात होण्यापूर्वी कराओके, त्यानंतर गौरव पुरस्कार, त्यानंतर बक्षीस वितरण कृपाप्रसाद दिलेला आहे आणि हा कृपाप्रसाद आपल्याला संपूर्ण वर्षभर पुरे इतका आहे
सर्वांनी एकदा माता राणीच्या दरबारामध्ये बसलेलो आहोत. दोन्ही हात उंचावून जोरदार माता राणीचा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. काळजी करू नका, भरपेट नाश्त्याची व्यवस्था आहे. तुमच्याकडे प्रतिसाद मिळत राहिला पाहिजे. जयकारा जो व्यक्ती माता राणीचा जयकारा लावेल त्याला भरभरून माता राणी काय वाजत राहिला पाहिजे. एक मिनिट. गरबा शिक्षकाकडे वळूया. रांगोळी स्पर्धा गरबा शिक्षकाकडे वळूया. रांगोळी स्पर्धा नाही तुम्हाला दिलाय तो तुम कार्यक्रमामध्ये सर्व पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आई संतोषी मातेच्या चरणी नमन करून भवनामध्ये उपस्थित समस्त बंधू भगिनींचं झाडी सुवर्णकार सेवा समाजाच्या वतीनं आजच्या कोजागिरी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आन जागे फूल जागे भाव नैनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. या पौर्णिमेच्या चंद्राला साक्षी म्हणून आज आपण कोजागिरी महोत्सवाची सुरुवात करतो आहोत. कोटी कोटी नमन. माँ संतोषीला शतशत नमन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते आहे. कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण दीप करता आमंत्रित करते आहे. झाडी सुवर्णकार सेवा समाजाचे अध्यक्ष नरेशजी मस्के, नवदुर्गा. हा पहिले तिथून सुरुवात केली ना मी ना. हे काय
शब्दांच्या झालं. वर्णकार सेवा समाजाचे अध्यक्ष नरेशजी मस्के यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते आहे रुपेशजी फाळे यांनाही विनंती करते की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. खेळला गेला अनन्यसाधारण महत्व आहे. कोजागिरीला वेगवेगळ्या भाषेमध्ये बरीच नावं आहेत. कोणी त्याला शारदीय पौर्णिमा म्हणतं, कोणी त्याला अडिनी म्हणतं, कोणी त्याला कौमुदी पौर्णिमा म्हणतं, कोणी त्याला नवान्न पौर्णिमा सुद्धा म्हणतं. आता दक्षिण भारतात जर आपण गेलो तर दक्षिण भारतामध्ये त्याला नवान्न पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दरम्यानच्या काळामध्ये काय होते की सुगीचे दिवस आलेले असतात, धनधान्याची भरपूर उपलब्धता असते, धनधान्य निघालेले असते. त्यावेळेस माता लक्ष्मीची आराधना करून आलेल्या धनधान्याची खीर करून ध्यानधारणा करून आपल्या इष्ट देवतांची जर आराधना केली तर ते इष्टदेव आपल्याला पावतात. बंगालमध्ये या पौर्णिमेला कुमारी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी ज्या नवतरुणी असतात त्यांना इच्छित वर प्राप्तीसाठी उपवास किंवा व्रतवैकल्य करत असतात. अशा पद्धतीने या नमस्कार. झाडे स्वर्णकार सेवा समाज या संतोषी माता मंदिरात आज मला माझे जुने दिवस आठवले. मंचावर सगळे मान्यवर इथे बसलेले आहेत आणि या सभागृहात माझे सगळे समाज बांधव इथे उपस्थित आहेत. आणि जुनी गोष्ट याच्यासाठी मी काढतो आहे की जेव्हा मी असे छोटे छोटे आता बालगोपाल मी समोर बघतोय, खूप छोट्या छोट्या मुली बघतोय इथे, त्यावेळेस कोजागिरी या कार्यक्रमाला आवर्जून आम्ही इथे यायचो आणि कोजागिरीचं दूध ते बरोबर 12 वाजता मिळायचं. त्याच्या हिशोबाने सेट करून यायचं. ते लवकर लोक आले पाहिजे म्हणून संध्याकाळी 6-7 वाजतापासून कार्यक्रम सुरू व्हायचे. आणि ते दिवस मला आता आठवलेले. त्यावेळेस आपले जुने मंडळीपैकी रामभाऊजी ढोमणे, माधुराव फाळे, गुलाबराव मस्के, बहिणाबाई अरमळकर असे भरपूर नाव आहे. म्हणजे मी एखाद नाव विसरू शकतो, परंतु त्यांना बघून उदापुरे, लक्ष्मणराव उदापुरे, नथुजी उदापुरे, म्हणजे अशी लंबी लिस्ट आहे. तर त्यांना सगळं बघताना खरंच वाटायचं का हे कसं समाजाला सांभाळतात आणि ते सांभाळणारे लोक आता आपल्यातच दिसतं. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय की जसं आता समोर बघतोय डोरे आहे, समोर नरेशजी आहे, अनिलराव आहे, अजून आपण विसरू शकतो. पण या सगळ्यांनी भारतीय स्वर्णकार समाजासारखंच झाडे स्वर्णकार समाजाला पण वाचून ठेवलेलं आहे, मोठं करून ठेवलेलं आहे. यासाठी मला खूप आनंद वाटतो. नाहीतर सोनार समाजात मी एक म्हणजे दुःखाने बोलतो की समजा 4 लोक एका ठिकाणी झालं तर पहिले कसा विरोध करायचा ते सगळ्यात आपसात पहिले विचार करतात. आणि ते दुःख नेहमीच मला स्वर्णकार समाजात राहिलेलं आहे. आणि आजही मी दुःखाने सांगतोय ही गोष्ट की सराफा व्यवसाय करताना सराफा बाजारात सुद्धा आपले सोनार लोकांची तिथे प्रतिनिधित्व खूप कमी आहे. जर ते लिस्ट मी बघतो, काही लिस्ट मध्ये बघा, आपण बघा जातीवंत सोनार आहोत, लहानपणापासून हाच व्यवसाय केला, आपल्या नसा नसा स्वर्णकारी आहे. नक्कीच ज्यावेळेस गोल्ड कंट्रोल ऍक्ट होतं त्यावेळेस भरपूर लोक इथं पलायन करून गेलेले, परंतु जे लोक इथे राहून गेलेले त्यांनी हा व्यवसाय कसा तरी करून स्वतःला कारागीर हा शब्द लावून घेतला. आणि बाहेरच्या परप्रांतीय लोकांनी जे इथे येऊन आपल्याला कारागीर हा शब्द लावून ठेवल्यानंतर कुठेतरी त्यांना मागे ठेवलं आणि हा व्यवसाय पूर्णपणे आपल्या हातातून बाहेर काढून घेताना आता काही भरपूर लोक मला दिसतात की ते चांगल्या प्रकारे काम करतात आहे.
डोंगरे साहेब आहे, आता अनिल खरवडे जी आहे, भरपूर लोकांचं इथं बघतो ते चांगल्या प्रकारे काम करतात. तर मला एकच म्हणणं आहे की सोनार समाजाच्या लोकांनी अजून या व्यवसायाला वाव द्यायला पाहिजे, समोर यायला पाहिजे. चॅलेंजेस येतातच, परंतु कुठेही हरायला गरजच नाहीये. जर 100 स्क्वेअर फीटचा छोट्याशा एक दुकानातनं जर रोकडे ज्वेलर्स सारखा माणूस आपली प्रगती करू शकतो किंवा आपला प्रवास सुरू करू शकतो, तर नक्कीच सगळेच लोक करू शकतात असं मला वाटतं. आणि फक्त एकच सांगेल की जेव्हा समाजकार्य असेल किंवा अजून कुठलेही कार्य समाजकार्य असेल, सराफामध्ये पण आम्ही काम करतो, मतभेद असले चालेल, मनभेद नको असायला पाहिजे. तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सध्या तरी मागच्या कितीतरी वर्षापासून नागपूर सराफा असोसिएशन हे एका सोनाराच्या हातात आहे. तसंच ते नेहमी सोनाराच्या हातातच राहावं हीच माझी इच्छा आहे. कारण की कुठे ना कुठे आपण जातीवंत सोनार असल्यामुळे सराफी व्यवसाय हा आपल्या वडिलांनी, त्यांच्या वडिलांनी आपल्याला शिकवत इथपर्यंत आणला आहे. तो व्यवसाय आपण सोडून द्यायचा किंवा हा व्यवसाय मध्ये आम्ही काही करू शकत नाही अशी नकारात्मक भावना मनात न ठेवता हा व्यापार वाढवण्यासाठी खूप काही आपण प्रयत्न करू शकतो. इथे पण मी बघतोय भरपूरदा नवीन कार्यकारिणी येतं आणि कार्यकारिणी आता माझ्या आधी राजेश नागरेजींनी सगळी माहिती सांगितली आणि ती माहिती तशी तर होतीच मला, परंतु जेव्हा त्यांनी सांगितली तेव्हा याचा अर्थ असा आहे की जी नवीन पिढी इथे समोर बसलेली आहे त्यांना हे माहीत असायला पाहिजे की हे भवन करताना किती त्रास झाला असेल. मी भरपूर आपल्या समाजातल्या लोकांना बघतो की ते इथे तर होते परंतु आता नाहीये, तर ते कसे जुळले पाहिजे त्याच्याकडे पण लक्ष द्यायची गरज वाटते मला. 411 हा सोनाकार लोकांसाठी एक मोठा एक श्राप होता आणि आपल्या समाजातली एक आमदार चित्राताई वाघ त्यांच्या प्रयत्नांनी आज महाराष्ट्रात 411 कलमाखाली जे नवीन नोटिफिकेशन आलंय त्याच्यात खूप सोनार समाजाला एक दिलासा झालेला आहे. नॅशनल लेवलला काम करत असताना आपण एक महाराष्ट्रीयन सोनी म्हणून आपण इथे सुवर्णकार म्हणून महाराष्ट्रातच फक्त दिसतोय, परंतु मी गुजरातला पण जातोय, मध्य प्रदेशला जातोय, तर आपला सोनी समाज खूप मोठा आहे, छोटा नाहीये. फक्त कुठे ना कुठे आपण आपसात लिंक नाही, तर ते लिंकिंग होणं खूप गरजेचं आहे. आणि 411 बद्दल एकच सांगेन की व्यापार करताना आपण कुठे चुकतो ते समजण्याची खूप गरज आहे. जर व्यापार करताना व्यापार आपण चांगल्या पद्धतीने रीतशीर केला तर नक्कीच सगळ्यांना फायदा होतो. आणि जितकेही नाव आता मोठे झालेले आहेत त्यांनी कुठे ना कुठे आपली क्वालिटी, क्वांटिटी, सर्व्हिस, ट्रस्ट, ट्रान्सपरन्सी याच्याकडे लक्ष दिलं, त्याच्यामुळेच ते एक चांगल्या पदावर पोहोचलेले आहे. स्काय इज द लिमिट. आज पण आभाळापर्यंत आपण जाऊ शकतो इतक्या या व्यवसायात खूप प्रचंड असे संभावना आहेत. त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आपल्या समाजातल्या लोकांनी नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे लोक बनावं असं मला नेहमी वाटतं. जेव्हा माझी सुरुवात झाली त्यावेळेस एक झाडे सुवर्णकार सेवा समाज इथेच मी सगळ्यात पहिल्यांदा आलो होतो आणि आपले जे मोठे लोक होते त्यावेळेसची जी कार्यकारिणी होती त्या लोकांना बघूनच शिकून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर कुठे ना कुठे नवीन लोकांनी नेहमी कुठेतरी समोर यायला पाहिजे आणि समोर येऊन स्वतःला कसं प्रेझेंट करता येईल किंवा लोकांकडनं शिकून एक कॉन्फिडन्स आणून कसं आपल्या समाजाला आपण फायदा करता येईल, कसा स्वतःला फायदा करता येईल त्याच्याकडे काम करायला पाहिजे. परंतु एकच सांगेन, जे लोक एरोप्लेन मध्ये बसलेले असतील त्यांना स्पष्ट सांगितलं गेलं असते की जेव्हा कधी काही प्रॉब्लेम मध्ये असाल तर त्याच्यात सगळ्यात पहिले जेव्हा मास्क खाली येतं तर सगळ्यात पहिले मास्क स्वतःचा पहिले लावा, त्याच्यानंतर दुसऱ्याची मदत करा. तर मी एकच सांगेन, याच्या मागचं उद्देश एकच आहे की पहिले स्वतःला इतकं मजबूत करून घ्या की तुम्ही दुसऱ्याला मदत करू शकले पाहिजे, ते महत्वाचं आहे. कारण तुम्ही जर समाज कार्य करायला तर जाणार, परंतु तुम्ही स्वतः घरी मजबूत नसले तर नक्कीच तुम्हाला बाहेर समाज तितका सपोर्ट करणार नाही. आणि समाज किंवा असोसिएशन असेल तिथे फक्त द्यायचं असतं. तुम्ही जर घ्यायच्या दृष्टीने गेले तर समाज खाली येईल आणि समाज कधीही पुढे जाणार नाही.
त्याच्यामुळे समाजात नेहमी तुम्ही काय देऊ शकता तो विचार करणं गरजेचं आहे. आणि समाजात जेव्हा दोन भाऊ एकत्र उभे होतात तर एकाने एक दोन नाही, एकाने एक 11 होतात. आणि आता अनिल भाऊ माझ्या मागे जेव्हा मी इथे बोलायसाठी आलो तेव्हा ते बोलले की मला काय, अनिल भाऊ काय बोलले तुम्ही, की आपल्या व्यवसायात महिलांनी पण थोडासा सहभाग करायला पाहिजे. भरपूर महिलांना मी बघतो की ते फक्त आणि फक्त किचन सांभाळतात किंवा ते लोक बाहेर जात नाही, त्यांना फक्त पुरुषांचंच कार्य आहे. तर असं काही नाही आहे. आपल्या व्यवसायात 70% पेक्षा जास्त महिला कुठे ना कुठे अटॅच असतात. आपले कस्टमर म्हणून किंवा सेल्स गर्ल म्हणून किंवा व्यापार करताना आपल्याला त्यांची मदत नेहमी लागतं. तर तुम्ही लोकांनी बिलकुल खांद्याला खांदा मिळवून आपल्या सगळ्यांना समोर न्यायासाठी आपल्या परिवारात महिलांचा सपोर्ट घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांचा सपोर्ट घेतलं तर नक्कीच तुमची ताकद वाढेल. मी स्वतः हे माझ्या अनुभवापासून सांगतोय. माझ्या घरी माझी आई, माझी पत्नी, माझ्या भावाची वाईफ सगळे लोक आम्ही मिळून काम करतो. आणि एक छोटंसं उदाहरण देतो, तो नेहमीच ते उदाहरण मला द्यायला याच्यासाठी आवडतं की घरवाली कामवाली मत समजिये. माझी काय मराठी तितकी शुद्ध नाही, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं होऊ शकतं, पण प्रयत्न करतो मी मराठीत जास्त चांगल्या प्रकारे बोलायसाठी. अच्छा, हिंदी चलता है तो मेरे लिए हिंदी बोलना बहुत इजी हो जाता है, क्योंकि कहीं पर भी मुझे घूमना होता है, बात करना होता है, तो हिंदी मेरे लिए बहुत ही सरलता से मैं बात कर सकता हूँ. तो हर बार मैं महिलाओं को लेकर जब भी बात करता हूँ तो महिलाओं के लिए एक ही कहूंगा कि आप लोग उन्हें घरवाली को कामवाली मत बनाइए. नरेश जी मस्के, राजेश भाऊ रोकडे, अनिल जीवाजी, ओंकारेश्वरजी गुरव आणि सर्व फ्रेंड्स पाहुणे, तसेच महिला समितीचे अध्यक्ष श्रीमती स्वप्नीलताई कारंबळे. थोडा वेळ पहिले राजेश भाऊंनी माहिती दिली. एक मी त्यांना स्पेशली सांगितलं होती आपला सर्व गोष्टीत आपल्या समाजात या चालूच राहतात, पण एक आज बरेच वर्षानंतर जशी एक पहिली जी बिल्डिंग बनली होती तशी ती मोडकळीस सगळं काही येणार, तसं ती ही मोडकळीस आली होती. पण सगळ्यात मोठा विचार असा होता की ह्याचं आता कसं करायचं. दत्तराजी जे आल्यानंतर दत्तराजीच्या हातात झाले, त्याच्यानंतर अनिलजींनी पण सगळे आपल्या समाज बांधवाच्या मदतीने हे सगळे होत आहे. आणि मी सांगतो की आपल्या समाजाला अजून पाहिजे त्या पद्धतीने अजून म्हणजे इतर समाजाच्या तुलनेत जसं एक आराध्य दैवत श्री संत नरहरी महाराज संतोषी माता यांना वंदन करून मी झाडे सुवर्णकाळ महिला अध्यक्ष डॉक्टर सौ स्वप्निली प्रवीण कानमोरे सर्वांचे स्वागत करते. आज या कोजागिरीच्या कार्यक्रमाला लाभलेला आदरणीय मंच आणि मंचाखाली असलेले माझे बंधू आणि भगिनी, आपण कोजागिरीच्या निमित्ताने इथे मिळालो. वेळेचा फार अभाव आहे, म्हणजे मला इथे चढतानाच माझ्या महिला मैत्रिणींनी म्हटलं की लवकर बोलायचं. तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगू इच्छिते की आम्ही इथे कोणते कोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आम्ही महिला दिवस साजरा केला, त्यामध्ये 140च्या वर महिलांचा सहभाग होता. त्यानंतर विश्वकर्मा योजना जागृती हे नवीनच झाडे सुवर्णकार महिला कार्यकारिणींनी आयोजित करण्यात आलं. म्हणजे राजेश भाऊ तुम्ही जे आम्हाला सजेशन दिलं ते त्याचा इम्प्लिमेंटेशनचा कारण विश्वकर्मा योजना ही गव्हर्नमेंटकडनं आहे, नरेंद्र मोदीजी तर्फे. त्यात आपल्या सोनारांचा सोनारी बद्दलच्या व्यवसायाबद्दल प्रशिक्षण दिले जाते आणि या प्रशिक्षणासाठी आपल्याला जाण्याचे पण पैसे मिळतात आणि अगदी निशुल्क असे हे प्रशिक्षण. माझ्याकडे मला आनंद आहे की 55 महिलांनी याच्यात रजिस्ट्रेशन केलं आहे आणि आतापर्यंत 60 महिलांची झाले. त्यामध्ये माझं पण झालं. म्हणजे जरी मी डॉक्टरेट आहे आणि माझं जे प्रोफेशन आहे ॲज अ प्रोफेसर आहे, तरी मी सुद्धा विश्वकर्मा योजनामध्ये सोनारीच्या धंद्याबद्दल जे पण काही जानकारी ती घेतली. त्यानंतर रेवतीताईचं पण झालंय, समृद्धी गुजाडे. म्हणजे आपला जो व्यवसाय आहे, आपली ती सोनार आहे आणि आपला व्यवसाय याच्यामध्ये कला गुणांचा खूप समावेश आहे. म्हणजे सोनार जेव्हा एखादा दागिना घडवतो
तर त्याच्यामधली कलाकृती तो त्या दागिन्यामध्ये करत असतो. थोडंसं याच्याबद्दल इंटरेस्ट होता तर मी स्वतः हे केलं. म्हणजे मी करणार नाही पण मला इच्छा होती तर मी केलं. आणि माझ्यासोबत मी माझ्या ज्या सोनार महिला आहे ज्यांचे पती या व्यवसायात आहे त्यांना हे करून घेतलंय. कारण राजेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा महिला आपल्या हजबंडला त्यांच्या दुकानामध्ये मदत करतात, पण जर कधी ते कुठे बाहेर गेले तर त्यांच्या अब्सेन्समध्ये जर सर्टिफाईड म्हणजे विश्वकर्मा योजना केलेली जर टाळ्या वाजत नाहीत. DBM पर्यंत झालेलं आहे. अनिल भाऊंनी सराफा असोसिएशन GJC विश्व जागृती मिशन दिल्ली इथे सदस्य म्हणून सुद्धा उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर अनिल भाऊ त्यांची कारकीर्द जबरदस्त गाजवली आहे. त्यांनी खूप सुरेख कार्य त्यांनी केलेलं आहे. मी मगाशी प्रास्ताविकामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण योगायोग असं आहे की अनिलजींचे वडील जे होते हे सुद्धा माजी सदस्य राहिलेले आहेत, माजी पदाधिकारी राहिलेले आहेत आपल्या झाडे सुवर्णकार सेवा समाजाचे. आणि त्यानंतर झाडे सुवर्णकार सेवा समाजाचे अध्यक्ष होण्याचा बहुमान प्रचंड यश व्यवसायी म्हणून आपण सर्व त्यांना ओळखतो. या वर्षीचा समाज गौरव पुरस्कार अनिलजी वाजे यांना देताना आम्हाला अतिशय हर्ष होत आहे. अनिलजी वाजेंनी सपत्नीक सौ मेघाताईंनी सोबत येऊन हा पुरस्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपलं बालपण इथे गेलं तसंच मला सुद्धा बालपणाची आठवण येते आहे की आम्ही सुद्धा इथे प्रत्येक नवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये आणि कोजागिरीच्या कार्यक्रमाला यायचो. आमचं बालपण इथे गेलं आहे. आणि त्या विविध स्पर्धा व्हायच्या आणि त्या विविध स्पर्धेत जे बी म्हणजे आम्ही पुरस्कार मिळालेले आहे. पण आज जो म्हणजे इथे गौरव पुरस्कार मिळतो आहे त्याबद्दल जो आनंद आहे तो वेगळाच आहे. खूप मेहनत घेताना प्रत्येक लोकांच्या मागे व्याप असतो आणि त्या व्यापमधून कामं करताना जेव्हा दत्तराजजी हा संकल्प सर्वात पहिले झाडे सुवर्णकार समाजाच्या दत्तराजजी अध्यक्ष बनले होते तेव्हा आम्ही हा संकल्प घेतला होता की हा भवन बनवायचा. लेकिन काही कुठं दत्तराजजी भी आम्हाला विचारायचे पैसे कुठून यायचे, पैसे कुठून येईल. लेकिन त्यामध्ये एक ताकद, एक असा विश्वास माझ्यामध्ये
पहिल्यापासून खूप विश्वास आहे की कोणतं काम हातात घेतलं तर त्याला पूर्ण करायचं आणि ते कसं करायचं ते डोक्यात ऑटोमॅटिक मातेच्या आशीर्वादाने येतात. तर मी प्रत्येक अध्यक्षासोबत काम केलं आणि असं काम करता करता माझ्यासोबत विनोदजी, राजेशजी, दिनकरजी, अजून फारसे लोक आहेत, तेजसजी, आपलं चेतन मस्कीजी यांनी जो साथ दिला त्यावेळेसपासून त्यावेळेस तर विनोदजी आणि राजेशजी यांच्याजवळ खूप धन्यवाद करतो मनापासून की त्या दत्तराजजी पासून यांनी जो साथ दिला या भवनासाठी आज हा भवन जो उभारलेला आहे तर हे खरंच या 8 लोकांची खूप मेहनत आली. कारण यांनी आपले घरदार सोडले, आपले दुकानं सोडले. कारण की कोणता बी प्रोजेक्ट हातात घेताना विश्वास आणि आपली दुकान सोडणं हे महत्वाचे असते. आणि हे 8 लोक जो सोबत भेटले होते मला तर आम्ही एक अध्यक्ष आणि त्याच्या बाद दत्तराजीच्या बाद जे रेजिंग झाली अनिलजी ते इतकी पॉवरफुल होती. आम्हाला काय करायचं कारण एवढं आम्हाला त्यावेळेस आम्ही लहान पद्धतीकडे असताना हे जो पार्किंग आहे एकदा अडलेलं होतं. नाही अनिल भाऊ पार्किंग करणार. अनिल भाऊ म्हणे आपल्या बघी फंड नाही आहे. अनिल भाऊ फंड खड़ा कर लेंगे आपण लेकिन पार्किंगचं काम तर तुला असं वाटतं ना म्हणे तर करून टाक पार्किंगचं काम करून टाक. तर हे असं त्यावेळेस आम्हाला पॉवर देत होते करा. आज 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 जो मेहनत घेतली आज खरंच आम्हाला असं वाटलं की भावाच्या खूप काही भाव वाढले आहे सोन्याच्या आणि जिथे जिथे गेले काही नाही दिले काही नाही दिले आणि आज फक्त 20-25 लाख रुपयाचं काम असेल त्या भवनात. एक लिफ्ट आहे, एक वरते थोडासा कार्पेट एरिया जो बनवण्याचा स्वप्न केलेलं आहे आम्ही लोकांनी आणि एलिव्हेशनचं हे पक्क होईल. या 5 वर्षात तर होऊन जाईल. जेवढी आमची शंका आहे तेवढी तर आम्ही चांगला हाल बनवून ठेवणार आहोत. लेकिन राजेशजीची कल्पना राजेशजीनं मला आम्ही वर्गणी करताना म्हणे नरजी झालं म्हणे भवन आता बाहेर कुठे जागा पाहायची म्हणे. मी राजेशजीला म्हटलं आपण इथूनच उत्पन्न करून आणि बाहेर जागा घेऊ हे आमची संकल्पना आहे. अगर झाली तर समाज बांधव आमच्या सोबत आहेत. कारण की एवढा प्रेम देते आम्हाला तर एवढं काम त्यांच्याच सहयोगानं प्रेमानं झालेलं आहे आजपर्यंत. असाच आशीर्वाद आम्हाला हर वर्षी भेटतो समाजाच्या. आणि महिला मंडळ मी यावेळेस एवढ्या जोरेनं कारण की 8 अनिल भाऊने जेव्हा चुनाव घेतला तर 8 दिवस बाकी होती. मी तर माझ्या महिला मंडळाला बी म्हणे की जे त्यांनी यावेळेस आपलं योगदान टाकलं याच्यात तर त्यांचं बी योगदान महिला मंडळच्या कम से कम लाख रुपयाचं योगदान राहिलं. लाख रुपये उभे केले त्यावेळेस तर त्यांचं बी खूप योगदान राहिलं या गोष्टीमध्ये की त्यांनी हिंमत दाखवली की नाही भाऊ तुम लोग हम साथ में. आणि असं करून आम्ही बोली आणि ते रूम आम्ही करू शकलो. आमच्या सर्व टीमचा मी खूप खूप धन्यवाद करतो कारण की त्यांनी तन मन धन से साथ में खड़े रह के सबने सपोर्ट किया और ऐसा ही हमेशा करते रहेंगे तो अपन बाहर भी भव्य हाल बना देंगे. नमस्कार. सर्वप्रथम मी संतोषी मातेच्या आईच्या चरणी नमन करतो आणि आई संतोषी मातेच्या चरणी नमन करतो. उपस्थित सर्व समाज बांधव भगिनी नारी शक्ती हा जो सत्कार जो माझा तुम्ही केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आभारी आहे. थोडक्यात मी माझा छोटासा एक प्रवास तो सांगतो की जो व्यापार जो आज इथपर्यंत जो आलेला आहे की माझं जे शिक्षण आहे ते 93-94 मध्ये झाल्यानंतर वडिलांना नोकरी करू द्यायची नव्हती
त्यांचं म्हणणं होतं की तू व्यवसायातच आहे, कारण वडील हे त्या काळाचे एक निष्णात कारागीर होते. त्या काळात बघा एक सर्जेच्या नात बनत होत्या, तर त्याचे एक वडील एक निष्णात कारागीर होते. त्यांना असं वाटायचं की तू या व्यवसायाला समोर घेऊन जा. त्या अनुषंगाने मी माझा प्रवास सुरू केला. छोट्याशा पर्टीच्या टेकडी रोडला एक रेंटलमध्ये सुरू केलं. 94ला बडकर चौकला एक रिटेल सुरू केलं. त्यानंतर तिथनं होलसेलची एक 96ला सुरुवात केली. 96ला एक थोडंसं एक घटना अशी घडली की वडिलांची तब्येत सिरियस झाली. त्यामुळे मग त्याचा जो पूर्ण जो भार होता तो उचलला आणि तेव्हापासून मी या होलसेलच्या ज्या व्यवसायात आहे, तसा तर हा व्यवसाय वडिलोपार्जितच आहे. त्यावेळेला त्यांचं होलसेलच होतं, तर मग मी या व्यवसायामध्ये हळूहळू समोर आलो. मध्ये काही अडचणी पुन्हा आल्या तेव्हा मी पुन्हा विचार केला की आता मुख्य सराफामध्ये सुद्धा एक ऑफिस झाला पाहिजे आणि तिथनं मी मग काही वाटचाल सुरू केली. मी तुम्हाला काही गोष्टी विचारतो. जगातील सर्वात मौल्यवान वस्तूचा दागिना घडवणारा जो आहे कलाकार, तो कोण? स्वर्णकार. म्हणजे स्वर्णकार ज्याची कला फक्त दागिन्यांची शोभाच वाढत नाही, तर ती संस्कृती, परंपरा, विश्वासचे सुद्धा प्रतीक आहे. तो कोण? तो स्वर्णकार. प्रत्येक विवाह, सण, उत्सव यात सोन्याचे दागिने असल्याशिवाय त्याला तेज येत नाही. तो घडवणारा सुद्धा स्वर्णकारच आहे. तेव्हा मला हेच म्हणायचं आहे की जे हात सोन्याला घडवतात तेच हात देशाच्या, समाजाच्या, सुखसमृद्धीच्या, अर्थव्यवस्थेच्या, प्रतिष्ठेच्या याला सुद्धा आधार देत असतात. मी माझे जे संबोधन आहे अगदी थोडक्यात देतो, कारण मला माहिती आहे की वेळ भरपूर झालेला आहे. पण यात काही जे सुरुवातीला मंत्रिजींनी जी प्रस्तावना मांडली होती ती अतिशय सुरेख मांडली होती आणि राजेशजी रोकड्यांनी तर अभिषेक शर्मा सारखे चौक्याने छक्केच मारलेले. त्याच्यामुळे पूर्ण विषयांवर सगळी एक चर्चा होऊन गेलेली आहे. तरी सुद्धा त्यांनी काही एक विशेष ज्या गोष्टी म्हटल्या त्यात मला आणखी भर द्यायची वाटते की आपला जो समाज आहे, जे आपण सोनार आहे, जातीवंत सोनार आहे, आपल्या DNA मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याचा अनुभव आहे, दागिन्याच्या व्यवसायाचा पूर्ण अनुभव आहे. परंतु मधल्या काही काळामध्ये परप्रांतीय लोकांनी येऊन इथे यात त्यांची जी परिस्थिती होती किंवा स्थिती होती ती मजबूत केली. आज पुष्कळ जागेवर जसं आम्ही व्यवसायाच्या हिशोबाने प्रवास करतो तर आम्हाला असं आढळलं की जसं मुंबई आहे, पुणे, जळगाव, इव्हन रायपूर जरी पकडलं तरी ते छोट्या छोट्या प्रमाणामध्ये कारागीर जो वर्ग आहे त्यांनी आपली युनिट, फॅक्टरी ही छोट्या छोट्या प्रमाणात स्थापित केलेली आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते की आज हा जो व्यवसाय आहे, सराफी व्यवसाय आहे, हा दिवसेंदिवस वाढतो आहे. सोन्याचे भाव वाढत आहे तर व्यवसायही वाढतो आहे. छोट्याचे मोठे शोरूम आहेत, मोठ्या शोरूमचे 2 शोरूम होतात, 2 शोरूमचे मल्टी स्टोअर होत आहेत, मल्टी स्टोअरचे चेन नेटवर्क शोरूम होत आहेत. म्हणजे याचा अर्थ लक्षात येतो की व्यवसाय जो आहे हा वाढत आहे. जसं सोन्याचा भाव वाढत आहे तसं तसं व्यवसायही वाढत आहे. तेव्हा मला असं वाटते की ही एक संधी आहे, आपल्या सर्वांसाठी संधी आहे. जे आपल्या समाजामध्ये, मी त्याला कारागीर म्हणणार नाही, आर्टिशियन मध्ये, कारण तो कलाकार आहे, तो आर्टिशियन आहे. तेव्हा जो कलाकार आहे त्याने सर्व संधीचा फायदा घ्यावा. छोट्या प्रमाणात का होईना पण त्यांनी एक आपलं छोटंसं युनिट बनवावं. कारण समोर येणारा जो काळ आहे तो जो दिसत आहे
तर कॉर्पोरेट कल्चरही दिसत आहे, चेन स्टोअर्सही दिसत आहे, तेव्हा त्यांनी स्वतःची तयारी करावी, एक चांगलं तंत्रज्ञान आणावं, डिजिटल व्हावं, स्वतःला अपग्रेड करावं आणि एक चांगलं युनिट स्थापन करावं. कारण मुख्य गोष्ट ही आहे की जेवढे शोरूम उघडत आहे त्या शोरूममध्ये सर्व ग्राहकांना नवीन दागिना पाहिजे, नवीन डिझाईन पाहिजे. तर ही एक चांगली संधी आहे. तेव्हा सगळ्यांनी आपल्या समाजामध्ये जे कलाकार आहेत त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि छोटे आपले एक छान स्टोअर म्हणजे फॅक्टरी ओपन करावी. आजचा स्वर्णकार हा शिक्षा, रोजगार, सायन्स यामध्ये योगदान देतच आहे. सोबत आपण बघतच आहे की आपल्या समाजातले पुष्कळ जण आज यशाच्या अत्युच्च शिखरावर आहे. आपल्या समोरच एक प्रश्न पुन्हा विचारायचा आहे तुम्हाला. सध्या भारतामध्ये त्याचप्रमाणे नारळी श्री संत शिरोमणी नदी महाराजांच्या पृथ्वीला अभिवादन करून आजच्या या कोजागिरी कार्यक्रमाच्या निमित्तानं नारळी स्वर्णकार सेवा समाज त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आमचे JJCचे चेअरमन, मराठी माणसाला हा भारतामध्ये मिळालेला मान आपल्यासाठी अतिशय आपली छाती उंचावणारा आहे, गौरवास्पद आहे समाजासाठी. त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित असलेले या समाजाचे माजी अध्यक्ष सन्मान्य अनिलजी वाजे, त्याचप्रमाणे आजची 70 बेलपाडीची या झाडे सुवर्णकार सेवा समाजाचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य नरेशजी मस्के, या ठिकाणी या नरेशजी मस्केच्या अगोदर जे अध्यक्ष होते माजी अध्यक्ष सन्मान्य अनिलजी करोडे आणि या आमचे कन्यांचे प्रसिद्ध उद्योजक सुनीलजी गुरव टेकाडीवाले, नवीन या वर्तमान कार्यकारिणीच्या महिला अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर स्वप्निली कारंवरे आणि आमच्या रोकडे ज्वेलर्सचे संचालक सौ रोकडेताई, जसे आमच्या सत्तामूर्ती रोकडेताई. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्या जुन्या लोकांची आठवण आजही या ठिकाणी येते. एक डोकेबुवाचा मठ या ठिकाणी होता आणि तो डोकेबुवाच्या मठाची जागा घेण्यासाठी त्या काळात जे लोक बाहेर पडले होते, आबाजी पेठेपासून रामभाई लोणे, गाजराजी उदापुरे, नथुजी उदापुरे, लक्ष्मणराव उदापुरे, त्यानंतर बाहेर जाऊन आमचे वडील सोबत होते. 2 रुपये 5 रुपये पासून हजारो रुपये अनेक लोकांनी त्यावेळेस दिले आणि ही जागा खरेदी केली. नंतरच्या काळामध्ये विजयजी अमरकर, त्यानंतर विनायकराव श्रीराम, रामभाऊजी रोकडे होते, आपले रामभाऊजी ढोंगणे होते सोबत आणि अरमरकर फॅमिली ते अरमरकर फॅमिली, रोकडे फॅमिली जे 2-2, 3-3 भाऊ त्या ठिकाणी या पूर्ण भवनामध्ये मीटिंगमध्ये यायचे. दत्तूजी अरमरकर, दादा अरमरकर पासून त्यानंतर संपूर्ण मित्रताई रोकड़े सासरे. वृक्ष होता हुआ देखना ये बहुत बड़ी बात होती है, जिसका बीजारोपण पिछले 3 या 4 अध्यक्ष के हाथ से हुआ है और आज जिस कार्य को पूर्णत्व की और ले जा रहे हैं, ऐसे हमारे जो वर्तमान अध्यक्ष है ये भी सबसे डैशिंग है. और मैं ये मेरी तरफ से एक छोटी सी भेंट समाज भवन को देना चाहता हूँ वाली ज्वेलर्स की ओर से. अकरा